जय श्री महाकाल एव्हरीवन. आज स्टोअरला जाऊन जे फ्रेग्रन्स डिस्पेन्सर आहे त्याच्यात रिफिल केलं. म्हणजे मी नाही, माझ्या कलिगने केलं, पण मी त्याला फक्त व्हिडिओ काढत होते. तर ते ठेवलं आणि काय स्मेल येतो आहे सिग्नेचर टायटनचा तो फ्रेग्रन्स होता. आणि नंतर संध्याकाळी टी टाईमला ताईसोबत बाहेर गेले, अप्पे खाल्ले आणि मग स्टोअरला आले. रात्री निघाले घरी जायला. आणि काल जी मी ट्रॅफिक फेस केलेली म्हणजे हडपसर ते भेकराईचा फक्त 10 मिनिटाचा रस्ता आहे, जिथे मी पाऊण तास दिलेला आणि इतकी ट्रॅफिकने कंटाळलेली, लिटरली थकून गेलेली. त्यामुळे आज ते मला घ्यायला आलेले सातववाडीच्या तिथे आणि तिथे उतरली. रॉंग साईडने त्यांनी मला घेऊन गेले. इतकं भयंकर जे मी काल फेस केलेलं आहे ते ट्रॅफिक मी आज बघितलं. म्हणजे रस्त्याचं सगळीकडे काम चालू केलेलं आहे त्यांनी. आणि मग आम्ही छोट्या छोट्या गल्ल्यांमधून दुसऱ्या रस्त्यांनी वगैरे तुकाई दर्शनच्या डोंगराला वेढा घालून म्हणजे खूप लांबून लांबून गेलो आउटसाईडने, कारण तिकडून तर ट्रॅफिक फेस करावं लागत होतं, कारण पुढे जाऊन वन वेच आहे, म्हणजे तिथून रॉंग साईडने नाही जाऊ शकत आणि सगळीकडे कामं चालू आहेत त्यामुळं. आणि मग घरी पोचलो. सगळ्यात म्हणजे मला ही RCBची इनिंग बघायची होती, त्यामुळं घरी पोचलो लवकर. आणि असं वाटलेलंच की भाई पहिली मॅच आहे तर RCB जिंकणारच. पण मी जास्त वेळ काही बघितलं नाही, फक्त पडिक्कल जाईपर्यंत म्हणजे त्याचा विकेट पडेपर्यंत बघितला आणि त्यानंतर झोपायला गेलो, कारण सकाळी लवकर उठून आणि स्टोअरला पण जायचं होतं. आकाशला बोलले तो जिंकणारच आहे, त्यामुळे काय टेन्शन घेऊ नका, म्हणजे RCBच जिंकेल. मग बघितला आम्ही स्टोअर. त्यांना म्हणलं सकाळी उठून न्यूज बघा तर तुम्हाला कळेलच की RCB जिंकले म्हणून. आणि मॅच बघितलं थोडीशी आणि गेलो झोपायला आणि दिवस संपवला. थँक्यू.